नमस्कार मंडळी, आमच्या ट्रिपच्या पार्ट 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही पहिला व्हिडिओ बघून या, ज्यांनी कोणी बघितला नसेल. मगच तुम्हाला मज्जा येणार आहे, म्हणजे तुमची लिंक तुटणार नाहीये, तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ बघता येईल. सो छानसा असं आमचं जलसृष्टी रिसॉर्टला वेलकम झालेला आहे आणि इथला स्टाफ किंवा म्हणजे ज्याला तुम्ही इथे भेटाल तो प्रत्येकजण इतका दयाळू आहे, एकदम काइंड नेचर, सपोर्टिव्ह, हेल्पफुल. ते एकदम तुम्हाला छानशी अशी माहिती सांगत होते. आणि जेव्हा आम्ही रिसॉर्टमध्ये एंट्री केली तेव्हाच इतके पॉझिटिव्ह वाईब्स होते, कारण पहिल्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलेलं आहे की आमची एंट्री कशी झाली, एंट्रान्स वगैरे सगळ्या गोष्टी दाखवल्यात. एंट्रान्समधून आम्ही आत आल्यानंतरचा हा सगळा व्हिडिओ आहे. हा पूर्ण त्यांचा ॲम्बियन्स आहे आणि आतमध्ये 21 रूम आहेत आणि सगळे फॅमिलीज ऑलमोस्ट तिकडे पोचलेले. 2 PM चेक इन होतं. आम्ही पण एकदम काटावरती 2 PM पोचलेलो. सो मग काय ते दादा आले, त्यांनी आम्हाला पूर्णपणे सगळ्या रिसॉर्टची माहिती दिली. डिनर कुठे होतो, लंच कुठे होतो, काय काय त्यांची सर्विस आहेत किंवा तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून काय काय भेटणार आहे, विथ चार्जेबल काय काय असणार आहे. सो सगळे अशी इन्फॉर्मेशन देत दादा आम्हाला रूमपर्यंत घेऊन जात होते. आणि हे असे डिनरचे सेट पण होते त्यांच्याकडे. सो तुमचा कुठला पण स्पेशल लाईक बर्थडे, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन किंवा एखादं इवन इथे मॅरेज पण होतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी मॅरेज पण आहे इकडे 2-3 दिवसासाठी, नेक्स्ट 2-3 डेजसाठी हे बुक आहे. सो कोणता पण तुमचा इव्हेंट जरी असेल तरी तुम्ही जलसृष्टी रिसॉर्टला जाऊन सेलिब्रेट करू शकता. एकदम मेमरेबल, अविस्मरणीय अनुभव येतो इथे. जेव्हा मी व्हॉट्सॲपला व्हिडिओ स्टेटस वगैरे टाकले तिकडे पण खूप छान असा रिस्पॉन्स होता. म्हणजे सगळे लोक म्हणत होते की कुठे काय आहे. सो हे आहे जलसृष्टी रिसॉर्ट, मुळशीमध्ये आहे. एक्सपेन्सिव्ह आहे पण एकदम फुल पैसा वसूल आहे. सो मग काय ते दादा आम्हाला आमच्या रूमपर्यंत घेऊन चालले. कॉटेजेस होते, खूप सुंदर असा रूम होता हा आणि याचं नाव होतं जलपुष्प आणि आमच्या रूमचा नंबर होता 8. मग जलपुष्पमध्ये आम्ही एंट्री केली. फुल लाकडाचं बनलेलं आहे हे. आणि मग काय हा रूम बघू शकता, इतका सुंदर रूम आणि त्यात माझा फेवरेट बेड. म्हणजे मला हे कर्टन्सवाला बेड खूप आवडतं आणि चैतन्यला ऑलरेडी माहिती आहे की हिला खूप असा बेड आवडतो. सो मी त्याला म्हणलेलं बुकिंग करशील तर असंच काहीतरी सुंदर कर. आणि इतकं सुंदर आहे हे रिसॉर्ट आणि ही रूम, बापरे. इथे बघू शकता खाली त्यांनी ग्लास लावलेली, सो त्याच्यातून तिकडे खाली दिसत पण होतं. मला थोडीशी भीती वाटत होती, म्हटलं पडली तर जायची डायरेक्ट खाली, पण काही नाही, घट्ट एकदम पॅक करून ठेवलेले आहे. इकडे मस्त असा झोका होता आणि इकडे एक पलंग ठेवलेला त्यांनी. आणि मग काय थोडंसं झोका खेळली आणि म्हटलं चला आता आपले यूट्यूबर्सना दाखवायला हवं. तर इकडे TV आहे आणि ही बाहेरची साईड आहे, सगळीकडून ग्लासेस आहेत. तर बघू शकता आपण जिकडून आता एंट्री केली तिकडूनचा हा भाग होता. खूप छान पद्धतीने त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे आणि खूप छान असं एकदम क्लीन आहे. आणि हे 2 चेअर्स बाहेर आहेत, म्हणजे बाहेर बसून पण तुम्ही चिलिंग करू शकता. खूप थंडी आहे, थंडी म्हणजे खूप आहे. सो जेव्हा जर तुम्हाला कोणाला व्हिजिट करायचं असेल तर तुमचे एकदम सगळे वॉर्म कपडे, म्हणजे जे पण तुमचे थंडीचे कपडे आहेत ते तुम्ही कॅरी करा. हे वॉशरूम होतं, वॉशरूम पण खूप छान होतं. आणि वॉशरूममध्ये ते तुम्ही बघू शकता जसं की बकेटच्यामध्ये त्यांनी एक ते तांब्याचं की पितळेचं पात्र ठेवलेलं मोठं, त्याच्यातून तांब्याचंच होतं ते. आणि त्याचा तांब्या म्हणजे आपला जो मग असतो तो पण होता. आणि त्याच्यातून मी जेव्हा पाणी वगैरे हे केलं एकदम ट्रॅडिशनल फिलिंग, एकदम भारी वाटलं. मग नंतर म्हटलं चला थोडं प्रॉपर्टी आपण एक्सप्लोअर करून येऊ. तर मग मी इकडे पेंट करत होते. कलर खूप कमी वाचलेले, कारण ऑलरेडी रंगरंगोटी करून टाकलेली खूप साऱ्या लोकांनी. त्यांची रंगरंगोटी काढून मी सगळ्यात मागच्या पेजला टाकली आणि मी माझी रंगरंगोटी चालू केली. मग काय मला काही रंगरंगोटी थोड्याशा कलर्समध्ये काय येणार, म्हणून मी म्हटलं चला आपल्या नवऱ्याचं थोडं प्रेमाने नाव काढू. आणि मग याने मला थोडं कन्फ्यूज केलं, तर मग ते चैतू असं नाव झालं. मग काय आलो तर हे बघू शकता इकडे कायाकिंग वगैरे, बोटिंग वगैरे सगळं अवेलेबल होतं. पण काय करणार, मी तर खूप टायर्ड होते आणि मला एकटीला कायाकिंग जमत नाही. चैतन्यला जमतं, त्याला आवडतं. सो बघू आता तो काय करतोय पुढे. आणि मग चला म्हणलं जरा आपण शूट करू छानसं. इतक्या सुंदर प्रॉपर्टी आल्यावरती मग थोडं दोघांचं कपल शूट बनतंच ना. मग काय आम्ही पण मस्त असं शूटिंग केलं, व्हिडिओज काढले. आणि हे बघा, हे आहे मुळामुठा नदी. ह्या नदीमध्येच हा रिसॉर्ट आहे, म्हणून त्याचं नाव आहे जलसृष्टी, कारण तो पाण्यामध्ये आहे. मग काय खूप सुंदर बघा. मग हे चैतन्य साहेबांना दिसला आमच्या स्नेक.
तो थांबलेला त्याच्यामध्ये बघत सगळं, तोपर्यंत त्याला स्नेक दिसला. त्याचं झालं पळ पळ, पटकन बघ पटकन बघ. मग काय बघितलं स्नेक. मग साहेबांनी आमच्या कयाकिंग कॅन्सल केलं. ते घाबरले, म्हटले नको, इकडे साप असतो. मग म्हणलं चल इंडोर गेम्स थोडे एक्सप्लोर करू. मग गेलो. हा एक फुटबॉलचा गेम आहे, तो इंडोरवाला. तर तो चैतन्य मला शिकवत होता. मला काही जमला नाही, पण तरी पण बिचारा सांगत होता असं खेळ, तसं खेळ, तसं खेळ. मी आपलं ट्राय करत बसली. तो एकदम मास्टर माइंड आहे, त्याला सगळं येतं, मला थोडंच येतं. मग बघा, ही सुंदरशी अशी समोरचा आमचा व्ह्यू होता. हा पूर्ण एरिया आहे. आणि मग मी इथे म्हटलं चल जरा मी रिलॅक्स करते. रिलॅक्स केलं तरी काय, ह्याला मला डिस्टर्ब केल्याशिवाय जमत नाही. जसं मी त्याला त्रास देते तसं तो मला त्रास देतो. म्हणजे दोघांचं तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना, अशी आमची जोड आहे. एकमेकांना त्रास देणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मला नीट राहू देत नाही ना, मी त्याला नीट राहू देत नाही. तरी पण मी म्हटलं थोडंसं जरा चिल करू दे रे. वरडावरडी करून थोडासा मग घेतला झोका. मग नंतर ना आलो आम्ही इकडे. ह्या साईडला पूर्ण सगळे लहान मुलांचे गेम्स वगैरे होते. आउटडोअर गेम्स सगळे ह्या साईडला होते, इनडोअर सगळे आतल्या बाजूला आहेत. मग काय नंतर इकडे कळलं की आम्हाला घोडा पण आहे, डक आहेत, वेगवेगळे सगळे प्राणी पक्षी आहेत. चला म्हटलं मग करू आता एक्सप्लोर. गेलो तर हे डक होतं. आणि ते काका जे आहेत त्यांनी सांगितले की हे डक जे पिल्लू आहेत हे नुकतेच जन्माला आलेले आहेत. मग तर आम्हाला खूप मज्जा आली बघायला. चैतन्याला प्रश्न पडला, हे तर येल्लो आहेत, मग आता हे व्हाईट कसे होणार. साहेबांनी लगेच विचारलं. ते म्हटलं मोठे झाल्यावर ते व्हाईट होतात, माहिती नाही काय लॉजिक, बघावं लागेल. मग काय घोडा असा छानसा रेडी होत होता घोडे सवारीसाठी. तर खूप लोकांनी केली, पण आम्हाला वेळ नव्हता म्हणून आम्ही नाही केली. तिकडे त्यांनी छानसा असं वाटाणे, फुटाणे, चणे सगळं काही ठेवलेलं. मग चैतन्यानं मिक्स घेतलं, मी घेतली खारी डाळ. मग काय स्नॅक्स टाईम झाला. आणि हाय टीसाठी खूप दुसरीकडे त्यांनी अरेंजमेंट केलेली. आणि हे आम्हाला ट्रॅक्टर राईडमधून घेऊन जाणार होते, म्हणजे सगळ्यांना ट्रॅक्टर राईड देत हे घेऊन चाललेले. खरंच म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला, फुल पैसा वसूल. हाय टी ही बाकीच्या रिसॉर्टमध्ये नॉर्मल असते, इकडे युनिक एकदम युनिक. म्हणजे मस्त असं ट्रॅक्टरमध्ये सगळ्यांना भरलं, बसवलं आणि चालले आम्हाला घेऊन जंगलात त्यांनी हाय टी अरेंज केलेला होता. मी तर ट्रॅक्टरमध्ये बसलेली, पण मला वाटतं आमच्या चैतन्य साहेबांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, म्हणून मी त्याला म्हटलं तू फर्स्ट सीटवरती बस, म्हणजे तू एकदम फुल एन्जॉय करशील, तुला सगळं बघता येईल, तुला सगळं शूट करता येईल. मी आपली मागे बसली. आणि मग काय ट्रॅक्टर चालला आमचा हाय टीच्या दिशेने. आणि मग खरंच हा जो व्ह्यू होता, एक हलकीशी थंडी आणि हे सगळं ग्रीनरी, सगळे झाडं झुडपं, मस्त एकदम मस्त. म्हणजे तुमच्या वॅकेशन फुल जर मजा घ्यायची असेल, नक्की तुम्ही इथे जाऊन व्हिजिट करायला लागते, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. हे तुम्हाला बघताना इतकं सुंदर दिसतंय, मग तुम्ही ॲक्च्युअलमध्ये किती सुंदर असेल याचा विचार तोपर्यंत करून घ्या. मग काय आम्ही पोचतच आलो आणि बघून म्हटलं वाव किती सुंदर. चला आता फायनली आमचं डेस्टिनेशन आलं, ते म्हणजे हाय टी, चहा पिण्याचं. आम्हाला वाटलं टी म्हणजे नॉर्मल टी वगैरे असेल, पण नाही, नॉर्मल टी कसा असेल. हे इकडे गेम्स पण होते. आणि मग नंतर आता बघू शकता आम्हाला इथं छानसं असं ट्रॅक्टरमधून त्यांनी खाली केलं. आणि हे होतं ह्यांचा हाय टी. हाय टीमध्ये इतकं छान कुठेच नाही भेटणार तुम्हाला जितकं छान इथे होतं. एकदम सँडविच, पापडी चाट, समोसा चाट, गरम समोसा, म्हणजे काय खाऊ काय ठेवू, कॉर्न, आवळे, चिंच, पेरू, एकदम मस्त. मग काय आम्ही मिक्स चाट घेतला, पापडी चाट प्लस समोसा चाट. मग मला तर खूप आवडतं, मला चाट हीच गोष्ट खूप भारी आवडते. आणि इकडे मस्त हे म्हणजे युनिक, हे छानसं असं विणा वाजवत बसलेले. आणि इतकं ती इव्हिनिंग होती ती, म्हणजे एकदम मस्त, म्हणजे शब्दात मांडू शकत नाही, इतकी सुंदर इव्हिनिंग होती. पोटभर असं खाल्लं, चाय पिला आणि म्हटलं चला आता सगळेच खेळत आहे, मग आम्ही खेळणार नाही असं कसं होईल. गेलो मग खेळायला. तर इकडे त्यांनी छानशा अशा बॉटल लावलेल्या, चांगले पैसे घेतले. आणि मग म्हटलं चला आता करा शूट. आणि मी जिंकले, कारण मी 3 बाटल्यांना उडवलं, पण आमच्या साहेबांनी फक्त 2च. मी हुशारच आहे ना. मग काय झालं, सगळं आवरून आम्ही चाललो रिसॉर्टकडे. आणि हे परत एकदा आम्हाला ट्रॅक्टरमध्ये बसवलं. आणि ते दादांनी एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून आम्हाला छोट्या रोडने न घेऊन जाता एकदम रिसॉर्टचा फेरफटका दिला. आणि फायनली आम्ही पोहोचलो रिसॉर्टला.